नमस्कार. आता आपल्याकडे कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिराचे पुजारी हे आलेले आहेत. त्यांनी जे मंदिरात अनुभवलेले आहेत देवींचं पूजा अर्चा करताना, तर त्यांच्या तोंडून आपण ऐकूया. नमस्कार गुरुजी. नमस्कार. तुम्ही सांगा, आता मंदिरात देवींनी तुम्हाला कोणत्या कोणत्या रूपात दर्शन दिलं, कसे कसे अनुभव दिले? आम्ही महालक्ष्मीचे वंशपारंपरिक पुजारी आहोत. हो. माझी आत्ता साधारण 54वी पिढी आईचे सगळे सोपस्कार करते. 54 पिढ्यापासून आमच्यामध्ये आईची जी काही सेवा आहे, म्हणजे आई उठल्यापासून ते आई रात्री शेज निजा होस्तपर्यंत हे सगळे जे उपचार आहेत ते सगळे पुजाऱ्यांनी करायचे असतात. आणि ते आमचे घराणे वाटलेले आहेत. तेव्हा आईचे आठवडे असतात. प्रत्येक शुक्रवार ते गुरुवार दर याचे आठवडे असतात. त्याप्रमाणे प्रत्येकाला सेवा करायला संधी मिळते. आता मी साधारण माझे वडील 1966ला वारले. 1966पासून माझे जे आठवडे असतात, साधारण 6 महिन्यातनं मला एक आठवडा येतो. त्यावेळी देवीचे उपचार सगळे मी करतो. म्हणजे ज्यावेळी मी देवळात जायला सुरुवात केली त्यावेळी मी 10वीमध्ये होतो. 10वीला माझे वडील वारले. त्यावेळी देवाचं एवढं काय त्यावेळेला मला हे नव्हतं की एक चालू आहे म्हणून मी जात होतो. तर मी जसं जसं सेवा करत गेलो तसं जाणवायला लागलं की मला की आई आपल्याकडे बघते आहे. प्रत्येक गोष्ट तिच्या नजरेत येते. एखादी जरी चूक झाली तर ती कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने तुम्हाला दाखवून देते आणि सुधारायची संधी देत असते. बऱ्याचदा असं होते की आई उठल्यानंतर तिचे पाय धुतले जातात, तिचं मुखमार्जन केलं जातं, तिला टिळा लावला जातो, त्याच्यानंतर तिला वसन नेसवलं जातं आणि मग एकारती केली जाते आईची. एकारती करत असताना तुमचं मन जर एकरूप झालं तर अंबाबाई समोर उभा आहे आणि तुझ्याकडं भक्ती आहे ती, असं 1000 वेळा मला जाणवलेलं आहे. 1000 वेळा. जरा कुठं काय चुकलं. एकदा मला आठवते, खूप वर्ष झाली त्याला, रात्री शेजारती करत असताना मी शेजारतीला सगळा कापूर असतो आणि आरती फिरवताना मन माझं विचलित झालं. तरुण पण होतं त्यावेळेला. मन विचलित झालं आणि कुठला तरी विचार मनात आला आणि तो कापूर सगळा माझ्या हातावर पडला. खरं आरतीमध्ये थांबवायची नाही. बरोबर. ही परंपरा आहे आमची. आरती सोडायची नाही. त्यामध्ये कापूर जळत असताना शेवटचाच वेळा चालू होता आणि तो वेळा एक क्षणभर जळलं सगळं. परत ते ठेवली कापूर आरती, मग बाकीचं सगळं केलं. खरं तो विचार जो आला तो तिथं योग्य नव्हता विचार. म्हणजे देवीने तुम्हाला त्यावेळी दिले की ते काय नाही आहे, इथं मी तुझी आई आहे, त्या दृष्टीने तू सगळं करायची आहे. आणि तुला माझ्या पदरामध्ये मी घेतलेलं आहे. तुझे योगक्षेम चालवायची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे तू माझी फक्त सेवा कर, बाकीचं मी तुझं सगळं बघेन. अशा पद्धतीनं तिचं हे चालू आहे. तुम्ही जेव्हा पूजा करता त्यावेळी प्रत्येक वेळेला देवी वेगळं रूप दाखवते ना, वेगवेगळे रूप दाखवते. वेगवेगळे. इव्हन तुम्हाला सांगतो, नवरात्रात किंवा दर शुक्रवारी आमची जी पालखी असते, ललकारी झाली, चौबदारची ललकारी झाली, उत्सव मूर्ती आम्ही बाहेर नेतो आणि पूर्ण गरुड मंडपामध्ये म्हणजे फेरी असते ती, गरुड मंडपात गायन होतं आणि चोप झाली की त्याच्यानंतर जी अंबाबाईची कापूर आरती होती, ती कापूर आरती अशी झाली की असा अंगात आल्यासारखं होतंय. आणि छत्रचा अमर दोन्ही बाजूने ढळत असतात. अशी मोर्चा पुढे असतात, चांबर ढळत असतात. अंबाबाईचं वैभव म्हणजे काय हो, ते शब्दात वर्णन करता येत नाही. म्हणजे आईचं रूप, राजे महाराजे झक मारले एवढं तिचं रूप आहे. अलंकार केवढ्या अंगामध्ये, आणि ते असे उदंड असताना देत असते लोकांना. तुम्ही फक्त घ्यायची ताकद पाहिजे. तिचं रूप सहन करायची आपल्यात ताकद पाहिजे. त्यामुळे आम्ही आईला सारखं सांगतो की आम्ही लेकरं आहोत तुझी, आमच्याकडनं चूक झाली, क्षमा तू करणार आहे, तर चूक होऊ नये अशीच आम्हाला बुद्धी द्यायचा. बरोबर. आणि आत्तापर्यंत तिनं ते सगळं आम्हाला दिलेलं आहे. कितीतरी लोकांना कितीतरी अनुभव आलेले आहेत, कितीतरी अनुभव आलेले आहेत, क्षणाक्षणात अनुभव आहे. मध्ये आम्ही याग केले होते ह्याच्यामध्ये, गरुड मंडपामध्ये महालक्ष्मीचे. तर त्यावेळी एकाने मला सांगितलं होतं की अंबाबाई आज येऊन काय मागेल ते तिला देऊन जावं म्हणून. तर एक 6 वर्षाची मुलगी आली आणि जे कलशाची पूजा होती त्याच्यावरच्या पादुका मला द्या म्हटले. आम्ही क्षणाचा विचार न करता देऊन टाकले. दुसऱ्या पादुका आणून परत पूजा केली.
ते छोट्या मुलीने म्हणजे सरळ असंच येऊन मला त्या पादुका द्या, मला पाहिजे म्हणले. अरे घेऊन गेले. म्हणजे तुमची एक प्रकारे परीक्षा घेतली गेली, देतात की नाही देतात. मी तुला एवढं देते, तुझी द्यायची वृत्ती आहे का नाही बाबा. अनुभव म्हणजे भरपूर अनुभव आहे. प्रत्येक गोष्ट सांगत बसायला गेलं तर रोज 1 तासाभराचा इंटरव्ह्यू. मग इतक्या वर्ष तुम्ही हे करताय, त्याचं कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे आम्हाला जर नाही गेलं तर चुकल्यासारखं होतं. आम्ही नाही गेलो तर आम्हाला चैन पडत नाही अजिबात. वर्षानुवर्षाचं तुमचं एक तर परिपाठ आहे, परिपाठ झालेला आहे. चूक म्हणजे आणि त्या अंबाबाईने जे नियम घालून दिलेले आहेत हो त्याच्या विरोधात जायचं नाही, आमची पहिल्यापासून. हो बरोबर, ते तर आहेच. ते जर आम्ही नाही पाळलं तर आम्हाला थप्पड द्यायला ते कमी करत नाही. हो ते तर आहे. जगदंबा आहे, रूप आहे, बरोबर, क्षमाशील आहे. तर चुकलं तर थप्पड मारायचा अधिकार आईला आहे ना. अशा थप्पडाही बसतात आम्हाला बऱ्याचदा. बसत नाही अशातला का भाग नाही. आपण चूक समजून घ्यायची आणि पुढे चालायचं. ती तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला ती जाणीव करून देतात की चुकतोय तर दिशा बदली कर, चुकतोय तर क्षमा माग. रात्री शेजारतीला आईचे शेजारतीला कापड तिथं ओवाळलं जातं आणि तांब्या बंड भरून ठेवायचं असतं, वेडा तिथे ठेवायचा असतो. एखाद्या वेळा चुकून राहिला तर ती कुठल्या तरी रूपात सांगून देते, वेळा राहिलाय तिथं. हो 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 हो. शेज ज्यावेळी करतो आई ती परत शेजाला दार बंद करून घेतलं जातं असते. त्यामुळं ती जाणून देते माझं इथे राहिले, इथे चुकले, ठेवा ते मला लगेच, मला पाहिजे आहे. आता मी सांगताना देखील माझ्या अंगावर काढलेला आहे. खूप अनुभव आहे. भाग्यवान म्हणजे आमच्या पूर्वजांची पुण्य आहे, आम्ही तिच्या ओटीत जन्माला आलोय. आम्हाला आतापर्यंत सांभाळून घेतलेला आहे. बरोबर, आमची तीच इच्छा आहे की शेवटपर्यंत आमच्याकडनं तिने सेवा करून घ्यायची. भाग्यवान खरं करतो. शेवटचा श्वास आमचा आहे तिच्या नामामध्ये जावा एवढीच इच्छा आहे आमची. मी आनंदमयी मांची दीक्षा घेतलेली आहे. अच्छा. आनंदमयी मा म्हणजे या कणखलच्या आधुनिक ह्याच्यातल्या विभूती, ज्याला ब्रह्मनारायणी असे त्यांना म्हणतात. त्यांची दर्शनं वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या भक्तांना मिळालेले आहे. तुम्ही जर कृष्ण भक्त असाल तर मांचं दर्शन तुम्हाला कृष्णाच्या रूपात मिळतंय. तुम्ही जगदंबेचे सेवक असाल तर तुम्हाला ते जगदंबेच्या स्वरूपात मिळतं. प्रत्येकाचा भाव तसा त्यांना मानी दाखले दिलेले आहेत. मानी समाधी घेतली तो पण क्षण असाच होता की त्यांनी तारीख आणि वेळ ठरवून दिलेलं, त्या तारखेला त्यांनी आयुष्य हे केलं. मला तर त्यांचा असा अनुभव होता की मी अंबाबाईचा पुजारी आहे, त्यांना माहीत होतं का काय मला माहीत नाही. कारण मी दीक्षा घ्यायच्या वगैरे ज्यावेळी मुंबईला त्यांच्याकडे दर्शनाला गेलो होतो त्यावेळी त्यांचं दर्शन बंद झालं होतं आणि मी बाहेर आलो होतो, बिकेशांच्या बंगल्यासमोर उभा होतो. तर माने आतून बोलून घेतले को लडका बाहेर खाता आहे, उसका अंदर भेज. आणि मी गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं अरे मेरे लिए चना लाय का नाही तूने. चना म्हणजे फुटाणे. अच्छा, ओके. आता मी अंबाबाईचा पुजारी आहे, अंबाबाईला फुटाणे आवडतात ते त्यांना काय माहिती. बरोबर. त्यात साक्षात त्यांनी माने सांगितलं. हो, मी आले. जगदंबीची सेवा ही मानची सेवा. बरोबर. म्हणून आमची चालू आहे सेवा. छान वाटलं. आपण परत पुन्हा भेटूच, पुन्हा आपण भेटू. पुढचे बरीच चर्चा करायची आहे आपल्याला. जगदंब. जगदंब.